नमस्कार, मी सुनील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आपण इलेक्ट्रिशियनमध्ये या ठिकाणी जो प्रोजेक्ट बनवतोय त्यामधले आजचं प्रोजेक्टचं नाव आहे ह्यूमन बॉडी प्रोटेक्शन। त्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। ठिकाणी आपण ह्यूमन बॉडी प्रोटेक्शन हा एक प्रोजेक्ट बनवलेला आहे। या प्रोजेक्टमध्ये काय आपल्याला करता येईल तर जे आपल्या घरामध्ये आपण सप्लाय सिस्टम लावतो, सप्लाय सिस्टम मध्ये सिंगल फेज सप्लाय जो लावतोय त्या सिंगल फेज सप्लायच्या नंतर आपल्या घरामध्ये बरेचसे उपकरण असतात, टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, गीझर, हीटर आणि बऱ्याचशा वेळेस आपण काय होतं जनरली आपला जो हाताचा जो सप्लाय आहे तो एखाद्या उपकरणाला लागतो, त्यामध्ये लिकेज करंट असेल किंवा अर्थिंग जर त्या ठिकाणी व्यवस्थित प्रॉपरली नसेल तर हे काय होतं या ठिकाणी आपल्याला शॉक लागू शकतो। त्यासाठी ह्या एक आपल्याला काय केलं डेमो आपण प्रोजेक्ट बनवलेला आहे। हे जनरली आपल्या घरामध्ये वापरतात, याला अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर असं म्हणतात। याची जी रेंज आहे ती बघा या ठिकाणी दिलेली आहे ELCB प्लस MCB। त्याची काय रेंज दिलेली आहे तुम्हाला C25 300 मिली एम्पियर, 2 पोल दिलेले आहे 1+1। तर हा जो दिलेला आहे या ठिकाणी बघा याच्या जे रेंज मध्ये की C25 300 मिली एम्पियर, 2 पोल 1+ न्यूट्रल म्हणजे एक फेज आणि एक न्यूट्रल, 240 वोल्ट 50 हर्ट्ज या ठिकाणी 240 वोल्ट 40 वोल्ट। ओके, बघा याच्यात जे दिलेलं असतं इथे बघा लिहिलेलं आहे टेस्ट एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्यात काय करायचं त्याला चेक करायचं असतं या ठिकाणी। आणि ह्या जे दिलेला हा एक या ठिकाणी स्विच असेल तुम्हाला, हे जे जनरली आपले MCB आहेत ना, MCB सारखा हा या ठिकाणी ऑपरेट करतो तुम्हाला। मग आता याच्यात ठिकाणी जे दिलेलं आहे बघा इथं जर N जर न्यूट्रल दिलेलं असेल तर न्यूट्रल या ठिकाणीच लावायची, इथं फेज लावायचा। ओके, आणि इथून फेज न्यूट्रल घेतलं म्हणजे इकडनं न्यूट्रल इथं फेज, आणि जे आपल्या घरी लोडला लावायचं ते इथं लावायचं आपण। ओके, आता याचं जे कनेक्शन कसं केलेलं ते सांगतो तुम्हाला। बघा या ठिकाणी हे बोर्ड घेतला आपण, डेमो बोर्ड घेतो ना, इथून फेज न्यूट्रल घेतलाय। याच्यात हा जो सप्लाय आहे आपण हा सप्लाय MCB मार्फत घेतलाय। हे सिरीज बोर्ड आहे, या ठिकाणी पॅरलल बोर्ड आहे, पॅरलल बोर्ड मधून फेज न्यूट्रल घेतलाय। फेज न्यूट्रल या ठिकाणी काय बनवलं त्याचं इनपुट बनवलंय MCB मध्ये फेज आणि न्यूट्रल घेतलाय। त्याच्यानंतर इंडिकेटर लावलंय, इंडिकेटर नंतर जे फेज आणि न्यूट्रल आहेत ते या ठिकाणी घेतलं, हा फेज इथं लावला, न्यूट्रल इथं लावलाय। याचं जे आउटपुट फेज न्यूट्रल आहे ते या ठिकाणी घेतलं। याच्यातला हा जो फेज आहे हे इथं 2 पोल लावलेला आहे, म्हणजे 2 वे स्विच लावलेले आहे। वरच्या साईडला ELCBचं लावलंय, खालच्या साईडला जे लावलेलं आहे ते RCCBचं लावलेलं आहे। ओके, याच्यातून जो सप्लाय आहे मध्यस्थीचा सप्लाय म्हणजे जे बटन चालू करणार आपण, ELCBचा जो सप्लाय असेल हा वर असेल आणि RCCBचं खाली, आणि याच्यातलं जे मधलं जे टोकाचं आहे त्याचा सप्लाय या ठिकाणी येणार। म्हणजे तो जो लोड दिलेला आहे लोडसाठी आपण हा वापरलाय, म्हणजे घरगुती जे लोड असेल फॅन, मिक्सर, हीटर, गीझर असं समजा याच्यापासून आपण पुढे लावलेत। हे आपल्याला डेमो आहे म्हणून या ठिकाणी आपण स्विच सॉकेट लावलंय आणि या ठिकाणी आपण ऑपरेशन करू शकतो। आता याचं इथं कनेक्शन सांगितलं तुम्हाला फेज न्यूट्रल इथपर्यंत आणलं, फेज न्यूट्रल जो आहे सरळ या ठिकाणी लावलाय आपण, कशाला सॉकेटला। आणि याच्यातूनच एक न्यूट्रल कुठे लावला आपण इथं लावलंय, जे हा दिला ना लोड साठी आपल्याला की म्हणजे आपल्याला चालू आहे किंवा बंद आहे हे इथं कळेल याच्यातून, तर तो इथं पण लावलाय एक न्यूट्रल आणि याचा फेज सुद्धा लावलाय। आता याचं जे कनेक्शन परत RCCBचं कनेक्शन सांगतो तुम्हाला। इथून जे फेज न्यूट्रल होतं याच्यातून MCB मधून आलेलं, तर ते फेज आणि न्यूट्रल ते या ठिकाणी लावले इथून। ओके, आणि याच्यात बघा याच्यात पण दिलेलं आहे N म्हणजे न्यूट्रल, याची रेंज काय 25 एम्पियर 300 मिली एम्पियर दिलेलं आहे। याच्यामध्ये पण दिलेलं आहे तुम्हाला बघा टेस्ट एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्यातून याला सुद्धा आपण टेस्ट करायचं। याचा लॉंग फॉर्म काय होतो RCCBचा रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर। याचा काय लॉंग फॉर्म होतो ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर। ओके, आता बघा या ठिकाणी एक लोडिंग साठी आपण हा लॅम्प लावला आणि इथं सॉकेट लावलं, म्हणजे तुम्ही या ठिकाणी ऑपरेशन चेक करू शकता इथं। आता कसं चेक करायचं ते बघतोय सांगतोय तुम्हाला। या ठिकाणी फेज चालू केला बघा, सप्लाय मधून सर्किट मध्ये चालू केलं, इथं MCB मार्फत आलंय, इथं इंडिकेटर लागलंय। ओके, आता आपण ELCB वर लावलाय का MCB वर ते आपण बघा, इथं सध्या बंद आहे, हे चालू करतोय आपण। ओके, ELCB चालू केलंय। ELCB चालू केल्यानंतर काय झालंय की हा जो लोड आहे याच्या मार्फत आलेला बघा, इथं लोड या ठिकाणी चालू झालाय। ठीक आहे, मग आता काय करतो आपण ELCBचा जो लोड आहे तर याच्यामध्ये जर समजा असं समजा आपल्या घरामध्ये कुठेतरी शॉर्ट सर्किट होतंय आणि ते जर झालंय तर इकडनं हा फेज आहे आणि हा न्यूट्रल आहे। फेज बघा चेक करतो, इथं बघा दाखवतोय, इथं फेज येतोय आणि इथं न्यूट्रल हा दाखवत नाही बघा, इथं फेज या साईडला फेज आहे।
आणि हा जो दाखवतोय आपण या ठिकाणी बघा, याला आपण काय करतो, शॉक करतो. ठीक आहे, बघा एक हे टेस्टिंग साठी लीड घेतली मी. ठीक आहे, काय झालंय, लाईट बंद झालंय आणि इथं बघा, इथं ऑपरेशन पण काय झालं, याचं ऑफ झालं इथं. ठीक आहे, म्हणजे हा पहिले इथं चालू होता. ठीक आहे, असं चालू होतं. ओके, मग टेस्टिंग जर करायचं जर म्हटलं टेस्ट एव्हरी मंथ असं चालू बंद केलंय तर काय होईल, हे तुमच्या या ठिकाणी बंद होऊ शकतं. पण हे कधी करायचं, महिन्यातून एकदा. त्याच्यानंतर आपण हे जे लोडिंगला लावलेलं आहे इथून बघू, हे जे लावलेलं आहे लोडिंगला, तर या लोडिंग नंतर आपल्याला जर समजा काही एखाद्या वेळेस हार्ट लागला असेल, सर्किटमध्ये करंट लिकेज जर झाला असेल किंवा त्या ठिकाणी अर्थिंगला आपला हात लागला असेल तर काय होईल, या ठिकाणी हे लगेच ट्रिप करत, सॉरी चालूच नाही केलं. ठीक आहे, बघा काय केलं, एक टेस्टिंग पॉइंट घेतला आणि हा या ठिकाणी लावतो, लगेच बंद होतं. ठीक आहे, म्हणजे फेज आणि अर्थ तुम्हाला दाखवला अगोदर फेज. आता फेज आणि अर्थ मध्ये दाखवला, आता न्यूट्रल आणि अर्थ मध्ये दाखवते. ओके, यामध्ये सुद्धा काय होतं, हा ट्रिप होतो. आता जर का समजा हा अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे ना, मग जो अर्थिंग जर समजा न्यूट्रल मध्ये लिकेज असेल किंवा फेज मध्ये लिकेज असेल तर हा काय करेन, ऑपरेशनच्या ठिकाणी व्यवस्थित देईल, तुम्हाला टेस्ट करेल त्या ठिकाणी. जर का समजा तुम्ही फेज आणि न्यूट्रल मध्ये अशी जर फेस टू फेस जर झाली असेल वायर, तर काय होईल, आपलं हे डायरेक्ट एमसीबी बंद होईल. सगळं सर्किट हे पण बंद होईल आणि मेन एमसीबी पण बंद होईल. बघा आपण या ठिकाणी चेक करतोय. ओके, काय झालंय, पूर्ण सप्लाय आता बंद झाला. बघा मेन येणारा जो सप्लाय होता हा पण बंद झालाय आणि इथूनचा जो सप्लाय आहे तो पण बंद झालाय. ओके, म्हणजे पूर्ण बंद झालाय. आता आपण काय केलं, परत एमसीबीचा हा रिसेट केलाय, मेन एमसीबी. तिथून रिसेट झाल्यानंतर बघा इथून परत सप्लाय आला आपल्याला. ओके, आता बघा चालू केलं. ठीक आहे, म्हणजे पूर्ण एमसीबी आणि हे सगळं बंद होईल या ठिकाणी. ओके, परत या ठिकाणी चालू केलं, टेस्ट करा. ओके, आता काय करतो आपण, याच्या विरुद्ध बघा हे लावलंय आपण, काय लावलंय, टू वे स्विच. हा वर होता, आता याला काय करतो आपण खालच्या साईडला. ठीक आहे, खालच्या साईडला केल्यानंतर आता काय केलं की हे जे आहे आरसीसीबी ला ऑन करतोय मी. आरसीसीबी ला जसं ऑन केलंय तसं काय झालंय, हा या ठिकाणी लोडिंग लावलाय आणि हे लावल्यानंतर बघा आता याचे जे रेकॉर्डिंग आहे, सॉरी याचं जे आपण रिडिंग आहे ते पण आपण चेक करू थोडं वरगी. या ठिकाणी बघा रेसिड्युअल करंट आहे ना, ओके, बघा इथं सुद्धा काय होतं, हा ट्रिप होतो. ठीक आहे, परत रिसेट केलंय आणि एक न्यूट्रल मध्ये सुद्धा. हा न्यूट्रल मध्ये नाही होत कारण की करंट मध्ये जातो ना, म्हणून न्यूट्रल आणि अर्थ मध्ये हा या ठिकाणी ट्रिप होत नाही. ठीक, आता सेम याचं जर फेज आणि न्यूट्रल मध्ये जर का लावलं असेल आपण, ते हा आपण काय करेल, या ठिकाणी ट्रिप होईल. चेक करू आपण त्याचं सुद्धा. एक मिनिट, या ठिकाणी आपण काय करतोय, फेज आणि न्यूट्रल मध्ये या ठिकाणी चेक करतोय. ओके, बघा इथं पण सुद्धा काय झालंय की हा डायरेक्ट एमसीबी बंद झाला या ठिकाणी. ठीक आहे, पण एमसीबीचा परत सप्लाय चालू केला आणि याला टेस्ट करतो आपण, तर काय होईल, या ठिकाणी हा जो लिकेज जर करंट असला तर लिकेज करंट मार्फत काय होईल, हा या ठिकाणी ऍक्टिव्हेट होईल. आता यापैकी काय करतात, घरामध्ये दोन पैकी एकच लावतात, शक्यतो ELCB लावतात किंवा RCCB लावतात. आणि हे या दोघांपैकी एक आपण घरामध्ये लावत असतो. याची थोडी प्राइस जास्त असतं म्हणून बऱ्याच ठिकाणी काही घरामध्ये लावत पण नाही, पण जनरली ही लावले पाहिजे. म्हणजे घरातले जे व्यक्ती आहेत त्यांचं मानवी जीवन ही सुखी होऊ शकतं, कोणाला शॉक लागत नाही, हे याच्या मागचं उद्दिष्ट आहे. म्हणून आपण प्रोजेक्टचं नावच काय दिलेलं आहे, ह्युमन बॉडी प्रोटेक्शन म्हणून आपण नाव दिलेलं आहे. म्हणजे जनरली जर घरात शॉर्ट सर्किट होत असेल, लिकेज करंट जर वाहत असेल, एखाद्याचा हात लागला असेल त्याला, त्या उपकरणाला किंवा याला, तर काय होईल, या ठिकाणी हे कट होईल लगेच विदिन सेकंदाच्या आतमध्ये. त्याची कॅपॅसिटी पण असतं 30 मिली एम्पियर
बघा याची इथं 300 मिली एम्पियर वरपर्यंत दिलेले आहे. हे RCCB चे आणि ही ELCB चे. ओके, जर चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या मित्र. नमस्कार. या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील. आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेल. परत एकदा सांगेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नक्की पाठवा.